नागपूरमध्ये इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली मोठी फसवणूक उघडकीस आली आहे। पंजाब नॅशनल बँक मेट लाईफमधनं बोलत असल्याचे सांगत एका नागरिकाला तुमची पॉलिसी रिवाइज करायची आहे असा बहाणा करून तब्बल 30 लाख रुपये लाटणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे। अमन सेमी असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी केलेल्या तपासानंतर उघड झालेले हे जाळे किती मोठे आहे, आरोपींनी पीडिताला कसे फसवले, या सर्वांचा सविस्तर रिपोर्ट आपण बघूया। नागपूरमधील नागरिकांना टार्गेट करणाऱ्या फसवणूक रॅकेटची आणखी एक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित व्यक्तीला फोन करून स्वतःला पंजाब नॅशनल बँक मेट लाईफचा अधिकारी असल्याचे सांगण्यात आले। त्यांच्या पॉलिसीमध्ये महत्त्वाचे बदल करायचे आहेत, रिवाइज करायची आहे आणि यासाठी वेगवेगळी प्रक्रिया शुल्क भरावी लागतील असे सांगत आरोपींनी पीडिताला विश्वासात घेतले। अधिकारी सारखा संवाद, बँकिंग शब्दावली, फेक आयडियाज आणि खोटे दस्तावेज यांच्या आधारे आरोपी अमन सेमीने पीडिताला सतत संपर्कात ठेवले। हप्त्याने देयक मागत आरोपीने तब्बल 30 लाख रुपये उकळलेत। फसवणुकीची शंका आल्यावर पीडिताने पोलिसांकडे तक्रार केली। त्यानंतर सायबर तज्ञांच्या मदतीने आरोपीचे लोकेशन ट्रेस, बँक व्यवहारांचा तांत्रिक तपास, कॉल रेकॉर्डचे विश्लेषण करत आरोपीचा ठाव ठिकाणा उत्तर प्रदेशमध्ये मिळवण्यात आलाय। अखेर अमन सेमी या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला नागपूर आणून पुढील चौकशी सुरू आहे। या रॅकेटमध्ये आणखी किती जण सामील आहेत, पीडितांची संख्या किती असू शकते, या सर्व तपासाची सूत्रे पोलिसांनी हाती घेतली आहेत। नागरिकांनी अशा पॉलिसी अपडेट, बोनस, रिवाइज प्रक्रिया किंवा नवीन ऑफर संबंधी येणाऱ्या कोणत्याही कॉल्सवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांना 2022 मध्ये त्यांचे पती वारल्यानंतर त्यांना एक कॉल आला की तुमच्या पतीची जी पॉलिसी आहे त्यामध्ये आपल्याला नॉमिनी करायचं आहे आणि त्याबाबतची माहिती आपल्याला पाहिजे आणि त्यांना तुमची आपण दुसरी पॉलिसी काढू आणि ते पैसे तुमच्या पतीची जी पॉलिसी आहे पंजाब नॅशनल बँक मेट लाईफ तुमच्या नवऱ्याची जी पॉलिसी आहे ते तुमच्या नाव करू असे वगैरे सांगून त्यांना वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पडून 2022 पासून त्यांच्याकडून 2 अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं होतं। परंतु त्या व्यक्तीला त्यांनी बघितलं नसल्यामुळे त्यांचे कुठलेही फायदे त्यांना मिळाले नसल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्यासोबत फ्रॉड झाला आहे। त्यांनी तात्काळ येऊन सायबर पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट केल्यानंतर आपण गुन्हा नोंद करण्यात आला होता 88/25 विविध BNSच्या कलमाद्वारे आणि मग आपण त्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त रविंदर सिंगल सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय DCP सर, मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करून यातील आरोपी जो आहे त्याचा आपण बँक अकाउंट नंबर तसेच बँकशी लिंक असलेले नंबर त्यांनी एक ईमेल तयार केला होता। त्या ईमेलचे तांत्रिक तपास करून वगैरे त्या आरोपीचे लोकेशन काढून तो दिल्लीचे येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथक दिल्ली येथे जाऊन सदर आरोपीला सिकंदराबाद या रेल्वे स्टेशनवर आपण त्यांना पकडलं। त्याचं नाव अमन अरविंद कुमार सैनी हा सिकंदराबाद UPचा रहिवासी असून तो सध्या आपण त्याला दिल्लीमध्ये अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केला असता मान्य न्यायालयाने त्यांना दिनांक 25 पर्यंत पोलीस कोस्टडी दिली असेल। पोलीस कोस्टडीमध्ये त्यांनी इतर त्यांचे साथीदार आणि जे पैसे ट्रान्सफर केले त्याबाबतची सर्व माहिती आपण घेत आहोत आणि इतर जे पैसे होते त्याचे बँक अकाउंट वगैरे फ्रीज करून तसेच त्याच्याकडून जी डिव्हाइस होती ती आपण जप्त करून पुढील तपास करत आहोत। मला आपल्या नागपूरच्या रहिवाशांना तसेच इतरांना आवाहन करायचं आहे की आपल्यासोबत सुद्धा असा सायबर फ्रॉड झाला किंवा काही आपल्याबाबत सायबर कंप्लेंट झाली तर 1930वर कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे त्या पोर्टलवर तक्रार करून आपण आपल्यासोबत जो फ्रॉड झाला आहे त्याची आपण तक्रार देऊन जे पैसे गेले असतील ते आपण मान्य न्यायालयाच्या मार्फतीने आपण तात्काळ परत करण्याची तजवीज ठेवू।